Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn new chapter ratio and proportion of standard 9 math first. Right? Now first we will see ratio. What is meant by ratio? आपण ऑलरेडी रेशो आणि प्रोपोर्शन बघितलेले यापूर्वी. जस्ट रिवाइज करू. रेशो मीन्स दॅट इज रेशो इज नथिंग बट कंपॅरिझन. रेशो काय कंपॅरिझन आहे बरोबर. आता कंपॅरिझन बघताना आपण दोन राहील की हाऊ मच ग्रेटर, हाऊ मच लेस दॅन बरोबर. पण आणि दुसरं काय हाऊ मल्टिपल, राईट, किती पटीत आहे बरोबर. तर आपण सेकंड, व्हॉट इज फर्स्ट नंबर इज मल्टिपल ऑफ सेकंड नंबर, व्हॉट मल्टिपल दॅट फर्स्ट नंबर विथ सेकंड नंबर, हे काढणं म्हणजेच काय काढणं, रेशो काढणं बरोबर. रेशो इज द कंपॅरिझन. रेशो ही काय तुलना आहे बरोबर. आता जस्ट रेशो काढताना आपण काय लिहितो, समजा 13:52 लिहिताना काय लिहू आपण, 13 फाइंड द रेशो ऑफ 13:52. 13:52 म्हणजे काय, रेशो ऑफ 13:52 याला आपण असं लिहिणार आहे. याला कॅल्क्युलेट करताना कसं करणार आहे आपण, 13/52. 52 काय, 13 × 4, 13 गेट कॅन्सल, हिअर इज that is 1:4. So ratio of 13:52 is 1:4. हे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे बरोबर. आता रेशो याच्यात 13ला काय होणार आहे, आपण अँटीसिडंट 13 बा रेशो जर असेल दोन नंबर A:B, याला आपण A/B लिहितो बरोबर. याच्यात Aला काय होणार आपण अँटीसिडंट आणि Bला काय होणार आपण कॉन्सिक्वेंट. दॅट इज A इज द फर्स्ट टर्म, B इज सेकंड टर्म बरोबर. आता A:B हा जो आहे, हा जो रेशो आहे, हे दोन्ही नंबर्स काय आहे, आता यांच्या बाबतीत आपल्याला काय सांगतील की हे A आणि B यांची प्रॉपर्टी काय बघा की A:B हा रेशो, याला आपण काय लिहिणार A/B. A इज कॉल्ड अँटीसिडंट, B इज कॉल्ड कॉन्सिक्वेंट. Aला आपण काय होणार आहे प्रेडिसेसर आणि याला काय होणार आपण सक्सेसर, सेकंड टर्म. A इज प्रेडिसेसर, हे सेकंड सक्सेसर B बरोबर. आता बघा याची प्रॉपर्टीज काय, प्रॉपर्टीज ऑफ रेशोज. रेशो इज नथिंग बट कंपॅरिझन बिटवीन टू नंबर्स बरोबर, टू थिंग्स और टू क्वांटिटीज बरोबर. आता A:B ह्या रेशोमध्ये मी काय केलं, A:B इज इक्वल टू AK/BK. दॅट इज I multiply both this antecedent and consequent by same number, then the ratio does not alter. रेशो काय राहणार तोच राहिले. किंवा याला मी काय केलं, सारख्या नंबरने A/M, B/M सारख्या नंबरने डिवाइड केलं तरी तो काय राहील, रेशो चेंज होणार नाही. दोघांना सारख्या नंबरने मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं, राईट. सेकंड थिंग दॅट इज ratio is unitless quantity. Third one, ratio is the comparison, so both quantity must have same units. In ratio both quantity must have same unit. आता बघा, आणि क्वांटिटी कशा पाहिजे, सेम पाहिजे. क्वांटिटी मस्ट बी सेम ऑफ सेम टाईप. सेम टाईप म्हणजे आता इथे बघा काय सांगता येईल आपल्याला, जर दोन जणांचे आपल्याला काय करायचं, कंपॅरिझन करायचं असेल, एकाची हाईट घेतली दुसऱ्याचं काय घेतलं, वेट घेतलं चालणार नाही, दोघांची पण काय घ्यावं लागेल, हाईट घ्यावं लागेल. परत बघा, इन रेशो बोथ क्वांटिटी मस्ट हॅव सेम युनिट बरोबर. आता बघा आपल्याला जर काय दोघांच्या वेटचं आपल्याला कंपॅरिझन करायचं असलं तर एकाचं वेट किलोग्रॅममध्ये आणि दुसऱ्याचं ग्रॅममध्ये असं चालणार नाही. त्यांना काय करावं लागेल, किलोग्रॅमला आयदर वी कन्वर्ट किलोग्रॅम इंटू ग्रॅम और ग्रॅम इंटू किलोग्रॅम, राईट. म्हणून दोघांचे युनिट पण सेम पाहिजे. परत बघा रेशो हा काय युनिटलेस क्वांटिटी. रेशो इज नथिंग बट कंपॅरिझन. मग काय आपण रेशो असं म्हणणार 3:2, 5:7 बरोबर.
या पद्धतीने म्हणू, याला कोणतंही सेंटीमीटर किलोमीटर किलोग्रॅम वगैरे युनिट असणार नाही, राईट. तर ह्या ज्या प्रॉपर्टीज आहे त्या आपण पाहू. याच्यानंतर पाहू आपण व्हॉट इज मीन बाय प्रपोर्शन. आता नेक्स्ट थिंग बघा प्रपोर्शन. आता रेशो आपण काय बघितलं, रेशो वी नीड टू क्वांटिटीज ए इज टू बी. इफ आय लीड दिस टू क्वांटिटीज इन 3 क्वांटिटीज और 4 क्वांटिटीज, याच्यापैकी काय घेतलं मी 3 क्वांटिटी ए इज टू बी आणि काय घेतलं बी इज टू सी. हा जो रेशो आहे 2 रेशो, बरोबर. तर हे काय असेल, याला मी काय लिहू शकतो ए इज टू बी इज टू सी, देन वी गेट दिस ए बी सी आर इन प्रपोर्शन. और सेकंड जर काय असेल इक्वल रेशो ए इज टू बी इज इक्वल टू काय सी इज टू डी. दिस टू रेशोज आर इक्वल, ए इज टू बी equal to C is to D, then we say that A, B, C, D are in proportion. A, B, C, D are in proportion. A is to B is equal to काय असेल C is to D. याला आपण परत असं दाखवतो A is to B डबल कोलन C is to D. A is to B किंवा असं A is to B सी इज टू डी, राईट. हे आपण तुम्ही स्कॉलरशिप एक्झाममध्ये वगैरे असं बघितलं असेल. बरं, याला काय म्हणतो आपण, दिस इज कॉल्ड प्रपोर्शन. देन ए बी सी डी आर इन प्रपोर्शन. सो रेशो काय करतो, रेशोच्या पुढचा जो स्टेप आहे ते काय प्रपोर्शन, बरोबर. किंवा एखादी थिंग्स आहे, समजा एका क्लासमध्ये 100 स्टुडंट्स आहे, 30 आर गर्ल्स अँड 70 आर boys, right. So out of 100 there is 30 girls, out of 100 there is 70 boys. So 3 is to 10 and 7 is to 10, right. हे काय, this lead to proportion. म्हणजे out of 10 there are 3 girls, out of 10 there are 7 boys, बरोबर. हे हा जो कंपॅरिझन दाखवतो हे काय, दिस इज कॉल्ड proportion, right. There is for 10 students 3 are girls, for 10 students 7 are boys. This is in proportion, right. आता बघा प्रपोर्शनचे 2 टाइप्स आहे. एक काय डायरेक्ट प्रपोर्शन, हे आपण लास्ट इयरला बघितलेलं आहे 8ला. डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनवर्स प्रपोर्शन. यांच्यामध्ये काय असेल, जस्ट ए आपण काय घेतलं ए इज टू बी इज इक्वल टू सी इज टू डी इज इक्वल टू ई इज टू एफ. दॅट इज दिस रेशो इज कॉन्स्टंट. देन वी से दॅट देर इज डायरेक्ट व्हेरिएशन बिटवीन दिस रेशो इज नंबर्स, राईट. मग आपण क्वांटिटी जस्ट आपण घेतलं नंबर ऑफ बुक्स अँड अमाऊंट. समजा 10 बुक्स घेतले तर आपल्याला 50 रुपीज लागतील, बरोबर. 5 बुक्स घेतले तर काय 25, 7 बुक घेतलं काय 35, राईट. सो दिस नंबर 10 इज टू 50, 5 इज टू 25 and 7 is to 35. These 3 ratios are same. So we say that there is direct proportion between them, right. म्हणजेच बघा आता कसं याला आपण काय जस्ट x by y is equal to k, then x and y is in direct proportion or there is direct proportion between x and y. त्याला आपण डायरेक्ट व्हेरिएशन सुद्धा आपण म्हटलेलं, डायरेक्ट व्हेरिएशन, राईट. सो इनवर्स व्हेरिएशन मध्ये काय येतं बा, जस्ट क्वांटिटी बा आपण काय घेतलं नंबर ऑफ पेजेस अँड डेज रिक्वायर्ड टू रीड देम. समजा काय 20 पेजेस आहे, 10 डेज लागणार आहे. नंबर ऑफ पेजेस रीड डेली, 20 पेजेस रीड केले आपण डेली, 10 डेज रिक्वायर्ड. अगेन 40 पेजेस डेली रीड केले 5 डेज, राईट. 100 पेज डेली रीड केले तर 2 डेज रिक्वायर्ड. याच्यात काय आता 20 × 10 इज इक्वल टू काय 200, 40 × 5 इज इक्वल टू 200, 100 × 2 इज इक्वल टू 200. म्हणजे काय एक क्वांटिटी बघा, ही क्वांटिटी इन्क्रीज होते तर ही क्वांटिटी काय होते डिक्रीज होते. इथं बघा जस्ट ही 10 वरून 5 वर आलो तर 50 सुद्धा काय झालं 25, राईट.
5 increases with 7, then 25 also increases with 35, right? So here, but here one quantity increase, then other quantity decrease. आपण 40 हून 100 वर आलो म्हणजेच काय, जस्ट इन्क्रीज केलं तर ही काय झालं, डिक्रीज झालं. इथे कोणतं आहे, याला कोणतं म्हणतो आपण, इनवर्स प्रपोर्शन. दॅट इज इथं क्वांटिटी काय राहील आपली, कॉन्स्टंट. या दोघांचा 10 इंटू 20 इंटू 10 200, 40 इंटू 5 200, 100 इंटू 2 200. So here their product is constant, then there is inverse proportion. Okay. Now we will say practice set 4.1. From the following pairs of numbers, find the reduced form of ratio of first number to second number. कोणाचं, फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर फाइंड करायचं आपल्याला. काही वेळेस काय विचारलं, सेकंड टू फर्स्ट विचारलं जाऊ शकतं, बरोबर. मग आता फर्स्ट वन 72:60. व्हॉट इज मीन ऑफ दिस, 72 डिवाइड बाय 60. नाव सिअर, आता तुमचे टेबल्स लर्न पाहिजे कितीला, आता 72 कोणाच्या टेबलमध्ये 12 6 जा अँड 12 5 जा. 12 6 जा 72, 12 5 जा, कोणत्या एका टेबलमध्ये ते पाहिजे, बरोबर. मग काय 12 गेट कॅन्सल, 6:5. सो फर्स्ट रेशो इज 6:5. सेकंड बघा, कोणत्या एका टेबलमध्ये, जस्ट टेबल आपण नंबर बघितल्याबरोबर आपल्याला एकदम आयडिया यायला पाहिजे की आपण हे कोणत्या दोन कोणत्या एकाच टेबलमध्ये आपल्याला समजलं पाहिजे कोणत्या पाड्यात. 38:57. 38 सांगा कोणाच्या टेबलमध्ये, मग 19 2 जा 19 3 जा 19 गेट कॅन्सल. So ratio is 2:3, right? Now third one 52:78. 52 divided by 78. 13 4 जा 13 6 जा 13 get cancel. Now 4:6, 2 into 2 4, 2 get cancel, 2:3, right? So we get this short reduced form of ratio. Now question number 2 is find the reduced form of the ratio of the first quantity to second quantity. आता बघा आपला युनिट दिलेले याच्यामध्ये काय चेंजेस आहे बघा, याच्यात युनिट दिलेले आपल्याला 700 रुपीज इज टू काय करायचं आपल्याला 308 रुपीज. हा रेशो काढायचा आहे, बरोबर. मग काय 700 डिवाइड बाय 308. आता 700 बा फर्स्ट काय जाईल आपल्याला 700 that is 350 into 2 again 154 into 2, right? जर आपल्याला रेड्यूस करता येत नसेल तर आपण या पद्धतीने करू शकतो. 175 into 2 77 into 2 again 2 get cancel. काय मग आता 175 काय समजेल आपण 7 25 7 जा 175 and 7 11 जा, right? 7 get cancel, 25 is to 11, so 25 is to 11 is the our reduced form, right? Now second one is second 14 rupees 12 rupees and 40 पैसे. आता याच्यात 14 रुपीज आणि 14 रुपीज 40 पैसे, आपलं 12 रुपीज अँड 40 पैसे. आता 40 रुपीला आपण काय करू 14 इंटू 100 पैसे, दोन्ही एकाच क्वांटिटी घेऊ आपण. 1400 पैसे सेकंड अँड 12
rupees and 40 paise, that is 12 into 100 प्लस बाय रुपीज आणि पैसे याला काय करावं लागेल पूर्ण पैसेमध्ये कन्वर्ट करू 40 पैसे सो पैसे सो 1240 paise, right? Therefore, 14 rupees is to 12 rupees 40 paise is equal to 1400 1400 divided by 1240. 0 get cancel. Again 35 fours are here, 4 3s are 36 fours are, right? So what do you get? 4 get cancel. No 36 no. 4 3s are 12, 35 is to 31 is the ratio, right? Again third one, थर्ड काय आता याच्यामध्ये जस्ट आपण काय म्हटलं क्वांटिटी सेम पाहिजे त्याचे युनिट्स पण सेम पाहिजे, राईट? आता दोन्ही पण काय लिटर आपलं लिक्विड आहे पण, राईट? त्याच्यात काय येईल आता की 5 लिटरला आपण काय करू पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्ट करू मिलीलिटरमध्ये 5 into 1000 that is 5000 ml and therefore रेशो काय फाइंड करायचा आपल्याला 5 liter is to 2005 ml is equal to 5000 divided by 2500, so 25 2:1 and therefore we get 2:1. The ratio of this 2:1, right? Okay. Now fourth one, 3 years 4 months 5 years 8 months. अथवा years आणि monthला आपण पूर्ण कशामध्ये कन्वर्ट करू months मध्ये. फोर्थ वन 3 years 4 months किती मग 3 into 12 plus 4 36 plus 4 that is 40 months. 5 years 8 months 5 into 12 plus 8 that is 60 plus 8 68 months. हे काय करतो आपण इयर्स 12 मंथ्स मीन्स 1 इयर, सो 3 इयर्सला आपण मंथमध्ये करताना 12 ने मल्टिप्लाय करू. सेम 5 इयर्सला 12 ने मल्टिप्लाय केलं. देअरफॉर 3 years 4 months is to 5 years 8 months is equal to 40 is to 68. काय समजेल 4 10s and 4 17s. 4 get cancel. 10 is to 17, right? Next one, fifth one bar 3.8 kg 3.8 into 1000 that is 3800 gram. 3800 gram. Therefore काय फाइंड करायचं आपलं 3.8 kg is to 1900 gram 1900 gram that is 3800. So
So ratio is 2:1, right? Next one, 7 minutes and 20 seconds per 6:1. Simple है पर 7 minutes 20 seconds. Now 1 minute means how many seconds? 60 seconds. So 7 into 60 plus 20. So 7 6 are 420 plus 20. So 440 seconds. Also 5 minutes 6 seconds. 5 into 60 plus 6, that is 300 plus 6, seconds. Therefore 7 minutes 20 seconds is to 5 minutes 6 seconds is equal to 440 divided by 306. So 440, just 220 into 2 and 153 into 2 get cancelled. So 220 is to 153. This is the ratio of reduced form of 7 minutes 20 seconds is to 5 minutes 6 seconds. Okay. Now next is express the following percentage as ratio in the reduced form. आता percentage काय आपण percentage again ratio, there is second number is 100. When I say 70%, then this means 70 is to 100. So 100 is the second number. This is the ratio. This is also 70 is to 100. This is the ratio, right? So in percentage second number is 100. This is also ratio. आता बघा इथे काय आपल्याला 75 is to 100 means this is 75%, that is 75 by 100. 25 3s are 25 4s are 25 get cancelled. 3 is to 4. So ratio is 3 is to 4. Second 44 is to 100. So 44 by 100. 11 4s are and 25 4s are. 4 get cancelled. 11 is to 25, right? Again third one, 6.25% means 6.25 by 100, right? आता बघा इथे काही हे जे 2 डिजिट्स आहे डेसिमल बिफोर 2 डिजिट्स, हा डेसिमल आपण इकडे हे करू, तिकडे काय करू आपल्याला 2 झिरो द्यावं लागेल. पहा हा डेसिमल राईट साईडला नेला इथे, तर आपल्याला याच्यात काय 2 बिफोर 2 प्लेसेस आहेत, आपण इथं 2 झिरो देऊन आपण हे काय करू फ्री करू डेसिमल पासून, बरोबर. मग काय आता 25 जा इथे काय 400. 25 गेट कॅन्सल. 1 जा, दिस इज 25 16 जा. So 25 get cancelled. So 1 is to 16, right? Again 52 is to 100. 52 is to 100. 52 by 100. 13 4s are 4 get cancelled. 13 is to 25. Again next one, fifth one is 64 by 100.
4, right? So 4 into 16, 4 into 25, 0, 0, 4 4 the cancel again, 4 4 the 16, 4 4 6 the 24, 1 carry, 1 remain, what do we get, 10, 4 2 the 8, so 4 4 get cancel, what do we get, 4 is to, or just ratio is 4 is to 625. Okay. Next bhagada, 3 persons can build a small house in 8 days. 3 persons required 8 days to build the same house in 6 days. How many persons are required? Right? Let X persons required to build small house in 6 days. Now there is inverse proportion between number of persons and number of, इथे कोणतं आहे आता, इनवर्स व्हेरिएशन आहे बरोबर, इनवर्स प्रपोर्शन, रिक्वायर्ड नंबर ऑफ डेज, राईट. आता जर आपण काय केलं, पर्सन्स वाढले तर नंबर ऑफ डेज काय होणार, रेड्यूस होणार आहे. नंबर ऑफ डेज जर रेड्यूस करायचे असेल तर पर्सन्स काय करावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. देअरफॉर व्हॉट वी गेट 6 into x is equal to 8 into 3. 6 into x, 6 days. So here we take 8 days. 6 days, 8 days, आणि इकडे काय नंबर ऑफ पर्सन्स, इथे 3 पर्सन, इथे काय x पर्सन. सो व्हॉट यू गेट, x is equal to 24/6. 8 3s are 24. So x is equal to 4. So what we get, therefore 4 persons required to build house in 6 days. Okay. Next one, convert the following ratios into percentage. First one, 15:25. अथवा आपल्याला सेकंड नंबर काय, आपला जो सेकंड नंबर हा काय असणार आहे, 100. आपलं टार्गेट काय, याला 100 करायचं आहे. मग काय करू आपण, 25 into 4, 15 into 4. आपल्याला हा जो नंबर आहे तो काय पाहिजे, 100. सो मल्टिप्लाय बाय 25ला कितीने मल्टिप्लाय केलं, 100, 4ने. सो मल्टिप्लाय बोथ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर, दॅट इज अँटीसिडेंट अँड कॉन्सिक्वेंट बाय सेम नंबर. द रेशो डज नॉट अल्टर, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. म्हणून 60/100 दॅट इज 60%. राईट. सेकंड वन, व्हेरी सिम्पल, 47:50. आपलं टार्गेट काय, याला 100 करायचं आहे. 50 into 2, सेम नंबरने मल्टिप्लाय केलं, 94/100, 94%. थर्ड वन इज 7/10. So our aim is to convert this 10 into 100. So 10 into 10, 7 into 10,
70 by 100, that is 70%, right? Again 546, next one 546 by 600. आता याला काय करावं लागेल, 546 divided by 6, 600 divided by 6. आता इथे आपल्याला 100 आणायचं होतं, 6 ने डिवाइड केलं, दिस इज 100, 6 9 जा 54 and 6 1 जा 6, right? So what we get, 91 by 100, that is 91%. And last one, fifth, ये थोड़ा सा कॉम्प्लिकेशन आहे, 7 by 16. सो काय करा, आपल्याला इथे 100 आणायचं आहे. सो 16 into 100 by 16, 16ला कशाने मल्टिप्लाय करतो मी, 100 by 16. सो 7 into 100 by 16. So this 16 get cancelled. Here is 700 by 16 divided by 100, right? आता 700 by 16 याला 16 4 जा 64, 16 3 जा 48, again 16 6 जा 16 7 जा 112, 8, 16 5 जा 80, right? So what do you get, 43.75 by 100, and so what do you get, 43.75%, right? Okay. Now sir, question number 6, the ratio of ages of Abha and her mother, दोन कॅरेक्टर दिले, Abha and mother, is 2:5. At the time of Abha's birth, her mother's age was 27 years. आबाच्या जन्माच्या वेळेस तिच्या आईचं वय किती होतं, 27 years. Find the present ages of Abha and her mother. The ratio of present ages of Abha and her mother is 2:5. That is, their ages are in common multiple of 2 and 5. Let the common multiple be x. Therefore, present age of Abha 2x years, present age of her mother 5x years. We can take any another variable k, m, right? By given condition, काय दिलं आपल्याला, ते आबा बर्थ हर मदर्स एज वॉज 27 years, म्हणजे आबाच्या जन्माच्या वेळेस तिच्या आईचं वय किती होतं, 27 years. म्हणजेच काय, आजचं 5x मायनस 2x, दोघांच्या प्रेझेंट एजेसची काय केली आपण, सबट्रॅक्शन घेतली, तर काय एज ऑफ मदर ॲट आबाज बर्थ टाईम. सो 5x मायनस 2x 3x, 27 by 3, that is 9. Therefore, Abha's present age 2 into 19, that is 2 into 9, 18 years, and mother's
present age is 5 into 9, 45 years. Okay. Present ages of Vatsala and Sara are 14 years and 10 years respectively. त्यांचे प्रेझेंट एज दिलेले एजेस. आफ्टर हाऊ मेनी इयर्स द रेशो ऑफ देअर एजेस विल बिकम 5:4. किती वर्षांनी त्यांचा रेशो 5:4 होईल. लेट आफ्टर X years the ratio of Vatsala and Sara will be 5:4. So by given condition 14 plus X 10 plus X, right? आफ्टर X years जो म्हणजे दोघांमध्ये काय करावं लागेल, X ॲड करावं लागेल, बरोबर. हा रेशो किती आहे, येईल 5:4, राईट. जस्ट X फाइंड करायचं आपल्याला. 4 5 10 प्लस X. सो 14 4 जा 56, 5X, right, isn't it? So 4X, X एका बाजूला इक्वेशन इन वन व्हेरिएबल. 50 minus 56 minus X minus 6, therefore X is equal to 6. So after 6 years the ratio of ages will become 5:4. टॅली करू शकतो तुम्ही. 14 plus 6 20 डिवाइड बाय 16, बरं. काही आपलं 4 5 जा अँड 4 4 जा, दॅट इज 5:4, राईट. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट जरूर करा आणि पुढील व्हिडिओ येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आता नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 8 काय, द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ रियाना अँड हर मदर इज 2:7. आफ्टर 2 years द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3. व्हॉट इज रियानाज प्रेझेंट एज, राईट. अथवा द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस, द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ रियाना and her mother is 2:7. Therefore Rihanna's present age 2x years, mother's present age 7x years. By given condition, आता मागच्या ह्याच्यात आपल्याला विचारलं हाऊ मेनी इयर्स. आता आपल्याला काय दिलं आहे, आफ्टर 2 years दिलेलं आहे. मग काय आपलं 2x plus 2 डिवाइड बाय 7x plus 2 किती राहणार रेशो. आफ्टर 2 years द रेशो ऑफ देअर एजेस विल बी 1:3. सो दोघांमध्ये 2 ॲड करायचे. मग काय आपल्याला होतं 3 2x plus 2 3 2x plus 2 1 7x plus 2 3 into 2 6x plus 3 into 2 6 7x plus 2, right. So 6x minus 7x 2 minus 6. So minus x is equal to -4 and therefore x is equal to 4. आता ही व्हॅल्यू कशा टाकायची आपल्याला, या 2x मध्ये. therefore Rihanna's present age is equal to 2 into 4
8 years. Okay.